साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैदी आणि कुटुंबाची डिजिटल भेट. जिल्हा कारागृहाचा यशस्वी प्रयोग. कारागृहातील बंद्यांकरिता मुलाखत सुविधा. नातेवाईक आणि वकिलांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन. आजच्या विज्ञान युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत बुलढाणा जिल्हा कारागृह प्रशासनाने एक नवीन यशस्वी प्रयोग सुरू केला आहे, ज्यामध्ये कारागृहातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकिलांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता येणार आहे. यामुळे विविध जिल्ह्यातील, परराज्यातील नातेवाईक व वकिलांचा वेळ, पैसा वाचणार असून कारागृह प्रशासनावरील ताण देखील कमी होणार आहे. यापूर्वी कारागृहातील बंद्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीकरिता 4 खिडक्या उपलब्ध होत्या. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला आहे. यात 10 खिडक्यांद्वारे बंदी त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी 2 संच उपलब्ध करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून संच वाढविण्यात येणार आहेत. यासाठी नातेवाईक व वकील हे NPIP या पोर्टलवरून स्वतःची व बंद्यांची माहिती नमूद करून कारागृहाला VC भेटीसाठी ऑनलाईन विनंती करू शकतात. या सुविधेचा वकील आणि कैद्यांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारागृह अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केले आहे. आज कारागृहातील सर्व बंदी महाराष्ट्र राज्यातील सर्व बंद्यांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. याचा टक्का पाहिजे तेवढा नसल्याने बंद्यांच्या नातेवाईकांमध्ये अवेअरनेस यावा या दृष्टिकोनातून मी आपल्या माध्यमातून बंद्यांच्या नातेवाईकांना असं आवाहन करतो की त्यांनी सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा. बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये बंद्यांच्या मुलाखत सुविधेसाठी 2 युनिट कार्यरत असून पर्यायी आपण युनिट वाढवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बंद्यांच्या वकिलांना सुद्धा ही सुविधा फार मोलाची आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयात बसून बंद्यांची भेट ते घेऊ शकतात. कारागृहात ऊन, वारा, पाऊस यांची तमा बाळगता आपण इथे घरी बसून आपल्या बंद्यांची भेट घेऊ शकता. यामुळे आपला श्रम, वेळ, पैसा हे बचत होणार आहे आणि कारागृह प्रशासनावर जो ताण निर्माण होतो हा ताणही कमी होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून बंद्यांच्या नातेवाईकांना असं आवाहन करतो की त्यांनी सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा. नोंदणीसाठी प्रक्रिया कशा पद्धतीने? NPIP नावाचे जे पोर्टल शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेले, कारागृह विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेले, त्यामार्फत बंद्यांच्या नातेवाईकांनी त्याच्यावर नाव नोंदणी करायची आहे. नाव नोंदणीनंतर त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक OTP क्रमांक जाईल. तो OTP क्रमांक त्यांनी सबमिट करायचा आहे आणि त्यांना त्यानुसार आम्ही कारागृहामार्फत त्यांना वेळ आणि दिनांक देऊ आणि त्यानंतर बंद्यांची मुलाखत प्रक्रिया ही पार पाडली जाईल.